कर्क राशी. मेषेतील सूर्य तुमच्या कर्मभावात असल्यामुळे करिअर, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या ह्यावर विशेष जोर राहील. राशीस्वामी चंद्र बदलत्या गोचरामुळे भावनिक चढ उतार देईल, पण बुध शुक्र युतीमुळे संवादात गोडवा निर्माण होईल आणि लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता वाढेल. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्या निर्णयांना दिशा देईल, तर शनी तुम्हाला शिस्त आणि संयम पाळण्याचा इशारा देईल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताण जाणवेल, पण शेवटी कामात समाधान मिळेल. हा आठवडा जबाबदारी अधिक धैर्य बरोबर यश असे संकेत देणारा आहे. नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील, पण दबावही वाढणार आहे. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून नवीन डील किंवा सरकारी कामांमध्ये यश मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा करिअर फोकस वाढवणार असून स्पर्धा परीक्षा व इंटरव्ह्यूमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये वेळेअभावी थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढा. प्रेमसंबंधात थोडी दूरत्वाची भावना येऊ शकते, पण संवादाने सर्व काही ठीक होईल. तेव्हा संवाद साधा, वादापासून दूर राहा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न चांगले राहील, पण कामाशी संबंधित खर्च वाढू शकतात. कर्क राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा, छातीचा त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि किमान 15 मिनिटे ध्यान करा. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे पांढरा व निळा. शुभवार आहे सोमवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 28 एप्रिल व 1 मे. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी संध्याकाळी एका पांढऱ्या रंगाच्या कपात दूध घ्या आणि त्यात थोडे तांदूळ टाका. हे मिश्रण घराच्या छतावर किंवा खिडकीजवळ चंद्रप्रकाशात 20 मिनिटे ठेवा आणि ओम सोमाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यानंतर ते दूध एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. हा उपाय तुमच्या मानसिक तणावाला कमी करेल, कुटुंबात शांतता आणि करिअरमध्ये स्थिरता आणेल आणि त्याकरिता हा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.